कडबा पेटला, विवाहितेची बॉडी सापडली, आवाज न आल्यानं बिंग फुटलं, पंढरपूरच्या जावयाला बेड्या. सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आहे. ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंगळवेढा तालुक्यात कौटुंबिक वादातून एका पतीने पत्नीची हत्या केलेली आहे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहाला शेतातील कडब्यात जाळण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी आरोपी पती नागेश सावतला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ माजली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मंगळवेढा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका पतीने पत्नीची हत्या केली, त्यानंतर तिच्या मृतदेहाला शेतातील कडब्यात जाळण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ माजलेली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. किरण उर्फ गुडू नागेश सावत, वय वर्ष 21 असे मृत महिलेचे नाव आहे. त्या पाटखळ, तालुका मंगळवेढा येथे राहत होत्या. त्यांचे लग्न 3 वर्षापूर्वीच झालेले होते. पती नागेश सावत याचा हॉटेल व्यवसाय होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री किरण घरी आपल्या मुलीला झोपवत होती. त्यांचे पती नागेश घरी येण्याची त्या वाट पाहत होत्या. नागेश नेहमी रात्री 11च्या सुमारास घरी येत असत. त्या रात्री घरी आल्यानंतर दोघांच्यामध्ये भांडण झाले. भांडणाचा राग नागेशच्या मनात होता, त्यामुळे त्याने पत्नी किरणला मारहाण केली. काही वेळामध्येच शेतातील कडब्यामध्ये आग लागल्याचे आजूबाजूच्या लोकांना दिसले, पण आगीच्या वेळी कोणाचाही आवाज ऐकू आला नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. किरणला मारून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या पतीने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, असे किरणच्या कुटुंबियांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरामध्ये शोककळा पसरलेली आहे.